नमस्कार. काही माणसं अशी असतात की ते प्रचंड स्ट्रगल करत जे शून्यातनं विश्व निर्माण करतात. असं म्हटलं जातं की गरीब म्हणून जन्माला येणं हा गुन्हा नसतो. मात्र गरीब म्हणून मरणं हा निश्चितपणे खूप मोठा गुन्हा असतो. आणि अशाच पद्धतीने ज्याने खरंच स्वतःचं विश्व शून्यातून निर्माण केलं, असे माझे मित्र श्री गणेश टाक हे आज आपल्या बिझनेस नीती या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत. गणेशजी, सर्वप्रथम बिझनेस नीतीमध्ये ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. गणेश टाक यांच्याबद्दल जर ओळख करून द्यायची झाली तर ह्या माणसाने खरोखर आयुष्यामध्ये दुर्दैवाचे दशावतार बघितलेले आहेत, पण आज यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलेलं आहे. आणि हे विश्व असं आहे की याच्यामध्ये अनेक जणांना आज ते रोजगार देत आहेत. अनेक जणांना त्यांनी आज उपजीविकेची साधनं उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि हे सगळं करत असताना सगळा त्यांचा जो लाईफचा जो एक स्ट्रगल आहे, लाईफची जी स्टोरी आहे, सक्सेस पर्यंत जे काही आलेले आहेत, हे सगळं नेमकं कसं झालेलं आहे हे उलगडण्याचा प्रयत्न आज आमचा असणार आहे. गणेशजी, महाबळेश्वरमध्ये एक जवळपास 15-16 रूमचं 3 स्टार हॉटेल आज तुम्ही निर्माण केलेलं आहे. पण ह्या सगळ्या ज्या स्ट्रगलची सुरुवात आहे, ही स्ट्रगलची सुरुवात झाली होती कुठल्या तरी ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये. अगदी तुम्ही कब्बशा वगैरे धुवायचे. कशा प्रकारची सुरुवात होती ती? घरची परिस्थिती एवढी काही खूप चांगली नव्हती, हलाखीची होती. आणि आई काम करायची, बहीण काम करायची, सगळे म्हणजे भाऊ आमची घर कामाला, कोण कुठे असे कामाला असायचे. तर मी वयाच्या 13व्या वर्षी उपवनला एक हॉटेल होतं, दुर्गा हॉटेल म्हणून, गंगाराम शेट्टी त्यांचं. त्यांच्या हॉटेलमध्ये लागलो. सकाळी 8ला हॉटेलमध्ये जायचो आणि दुपारी 11:30 पर्यंत काम करायचो. आणि तिथून सुट्टी घेतली की 12:30ला माझी वर्तकनगरला 44 नंबरची महापालिकेची शाळा होती दुपारची. मग त्या शाळेत गेल्यानंतर 5:30-6ला शाळा सुटली. परत 7 ते 10 मी त्या हॉटेलमध्ये कामाला जायचो. असं करत ते किचनमध्ये असणार, भांडी धुणं, ग्लास धुणं, सगळ्या गोष्टी करत करत चहा देणं, मग नंतर वेटरची कामं करणं, असं करत करत की खूप स्ट्रगल केला. की वाटलं की आपलंही असं हॉटेल व्हावं. कारण की हॉटेलमध्ये काम करणाऱ्याला काही लोक अशी नीट बोलत नसायची, असे दुसऱ्यापणाने रे असं म्हणजे काहीतरी गावाच्या गलिच्छ भाषेत बोलायची. त्या गोष्टीचा रागही म्हणत असायचा. एक दिवस आपलं तरी एक हॉटेल असावं, छोटं खाणी का असेल ना, पण आपलं स्वतःच हक्काचं हॉटेल असावं. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी करत स्ट्रगल करत त्या आम्ही त्या स्टेजवर आज पोहोचलो. एक्झॅक्टली. पण काय असं काही एखादा असा प्रसंग होता की जो असं मनाला खरंच लागला की कुणीतरी खूप वाईट बोललं आणि एखादा असतो ना, असा एखादा ट्रिगर पॉइंट असतो की त्या पॉइंटला असं वाटतं की आईला हे ना आता आपण करून दाखवायचंच. तर असा काही एखादा प्रसंग होता का? एक दिवस असंच घडलं की मी चहा घेऊन गेलो होतो आणि माझ्याबरोबर नागेश म्हणून माझा मित्र होता. तो आज किराणा माल दुकानात जातो, तो पण चांगला. आम्ही दोघं एकत्र असतो. जेव्हा कर्नाटकहून आला की त्याला फक्त चहा आणि पैसा एवढंच बोलता येत होतं. तो आणि आम्ही दोघं चहा द्यायला जायचो. तर चहा घेऊन गेलो तर एका माणसं म्हणजे शेठच्या अंगावरती तो माझ्या हातून धक्का लागला, मग चहा पडला. चुकी माझी नव्हती, पण ठीक आहे. तर त्यांनी मला शिवीगाळ केली त्यावेळेस. आणि तुम्हाला लायकी ऐसा आहे, तुम्ही इधर काम कर सकता, तुम ऐसा वैसा, म्हणजे त्याने बरंच काय बोललो. आणि ती गोष्ट एवढी मनाला लागली की बोललो यार, आपण एवढं प्रेमाने म्हणजे मेहनत करून आणि लोकांना सगळं कुठली भाषा अवाच्य भाषा बोलत नाही, आपण चांगलं काम करतोय आणि हे लोक आपल्याला शिवीगाळ करतात, दुसऱ्यासारखं बोलतात, नावाने बोलत नाहीत, म्हणजे हे अशी सगळी भाषा करतात. ते एवढं मनाला त्याशी रुजलं की नाही, आता आपण हे करायचं आणि छोट्या खाणी का होय ना करायचं. आणि त्यामुळे मी एक चहाचं टपरी चालू केली होती. कुठे? उपवनलाच. पण कालांतराने ते नाही शक्य म्हणजे झालं नाही. आणि ते काम सोडलं मी हॉटेलमधलं. तुमची स्वतःची होती? स्वतःची म्हणजे एक टेबल टाकला होता माझा स्वतःच असा चहाचा. आणि मग ते नाही चाललं, मग मी रसाची गाडी चालू केली. उसाच्या रसाची. अरे बापरे. गंगाराम शेट्टीच्या बाजूलाच होती. एक युपी वाले होते, त्यांची होती. त्यांनी आम्ही पार्टनरशिप मध्ये ते चालू केलं. पार्टनरशिप मध्ये ते बोलले तू देख ले, जो भी है लोक जमता नाही जाता. तर मग ते आम्ही चालू केलं. मग रस देणं वगैरे सगळं असं करत करत हळूहळू मग मी शाळेला सुट्टी पडायची तर पावसाळ्यामध्ये जी कामं उपवनला व्हायची. किती वर्षाचे होते त्यावेळेस? त्यावेळेस 14-15 वर्षाचा असेल, 15 वर्षात. ओके. आणि उपवनला कसं असायचं, पावसाळा आला की एप्रिल मे मध्ये की पत्र्यावरती डांबर टाकायचं, प्लास्टिक टाकायचं, पत्र्याला चुना मारायचं, अशी कामं असायची. मी सीझन वाईज कामं करायचो.
मग ते पावसाळा आला की एप्रिल मे मध्ये आमची एकदम चणगी असायची. शटरला कलर मारणं, पत्र्यावरती डांबर टाकणं, प्लास्टिक टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी करायचो. आणि दिवाळी आली की आतमधून चुना मारायचा, परत शटरला कलर मारा, चुना मारा, सगळे व्यवस्थित करा, साफसफाई करून द्या. ही सगळी अशी कामं करत गेलो. ही कामं करत करत गेलं. मी शटरची कामं करत गेलो, फॅब्रिकेशन मध्ये घुसलो. मित्राबरोबरच थोडं शिकलो. सुरेश म्हणून माझा मित्र होता युपीवाला. युपीवाला मित्रांनी मला खूप मदत केली. त्यांनी मला खूप मदत केली. त्याने मला सगळं शिकवलं. या सगळ्या गोष्टीमध्ये मी शटरची कामं, ग्रिलची कामं करत गेलो. करत करत माझी 95ला सुधाबाईंबरोबर ओळख झाली. सुधाकर चव्हाण ज्येष्ठ नगर, त्यांच्याबरोबर ओळख झाली. ते गणपतीला आले. मी गणपती उत्सव करायचो. मी वयाच्या 16व्या वर्षी गणपती मंडळाचा अध्यक्ष होतो. हो का? अरे बापरे. नेतृत्व कोण तेव्हापासून? हो. कारण कसं माहिती का, त्या देवाचा प्रभाव एवढा माझ्यावरती होता. उपवनचं जे भक्त कल्याण गणपती आहे त्याचा मी आज विश्वस्त आहे. त्या मंडळाचा आम्ही वयाच्या 11-12 वर्षापासून तळ्यातलं पाणी आणून ते पत्र्याचं मंदिर होतं, रेमंड कंपनीने बनवलेलं. ते साफसफाई करायचं, धुवायचं, स्वच्छ करायचो आम्ही. खूप सेवा केली. तो प्रभाव पडून मग गणपती उत्सव आमच्या मिसावाडीमध्ये व्हायचा उपवनला. तिथं मग आम्ही तो उत्सव चालू केला. मग आमचे ज्येष्ठ होते नारायण मिसाळ, महेश भालवर, मुकुंद वंजारी, तार्या पवार, ह्या सगळ्या लोकांनी, भांबरे मामा, ह्या सगळ्या लोकांनी मला सांगितलं, बघ तू आता कर. आम्ही थकलो. माझं वय, मला काय जमणार नाही ना, आम्ही तुझ्या मागे आहे, तू कर. ह्या सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला. आमचे मधुकर पाटील आहेत, ह्या सगळ्या लोकांनी, घरत मामा आहेत, ह्या सगळ्यांनी मला सपोर्ट केलं की बघ तू कर. मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या पोरांना मी एकत्र केलं. आमचे सुहास पाटील असतील, परत आमचे मित्र, म्हणजे जे काय आता मंडळामध्ये आहेत, मित्रमंडळ असतात. आता नाव घेणं शक्य नाही, खूप मोठं मंडळ. त्यामुळे त्यांच्या बरोबर हा गणपती उत्सव मी चालू केला. 95ला सुधाबाई तिथे आले होते गणपती मंडळात. गणपती त्यांनी बघितलं की रात्री हे दोघच पोरं, शंकर पवार तो माझा मित्र वारला होता, हे सगळी पोरं, हे दोघच पोरं सगळे झोपले. तर रात्री माझी वाट बघत 12 वाजता सुधाबाई तिथे आले. त्यांनी दर्शन घेतलं. मग त्यांनी बघितलं, तू एक काम कर, उद्यापासून ऑफिसला यायचं. त्यांच्या ऑफिसला गेलो. मग त्यांनी मला छोटी मोठी प्लंबिंगची कामं दिली. त्यांनी प्लंबिंगची कामं देता देता मला जितेंद्र मेहता भेटले. त्यांनी मला अर्धा इंच वगैरे अशी ही सगळी कामं दिली. तर मी ती कामं करत गेलो. जितेंद्र मेहताने बघितल्या पोरामध्ये काहीतरीच का, आपण मेहनती पोरगा आहे. त्यांनी मला सांगितलं की तू लायझनिंग वाचा. लायझनिंग हा विषय माझ्या डोक्याच्या बाहेरचा होता. ते ड्रॉइंग वाचणं, प्लॅन बघणं, सगळ्या गोष्टी, आर्किटेक्टच्या गोष्टी, म्हणजे सगळ्या गोष्टी शक्य. म्हणजे माझं शिक्षण एवढं नव्हतं. माझं 10वी शिक्षण झालं होतं. मी नंतर 12वी यशवंतराव मुक्त विद्यापीठामधून केली, तो नंतरचा भाग. पण मग जितेंद्र मेहता मला भेटले. जितेंद्र मेहतांनी मला ह्या गोष्टीमध्ये आणलं, ह्या प्रभावामध्ये आणलं की तू एक कर सकता, तू कर, मैं तेरे पीछे हूं. मग त्यांनी मला ह्या सगळ्या, मनीष खंडेलवाल, हे सगळे भेटले. ह्यांनी मला ह्या गोष्टी सगळ्या दाखवल्या. ह्यांनी कामं दिली, कामं शिकवत गेले. आपले वीर धवल घाग साहेब, यांनी जो विश्वास टाकला, ह्या विश्वासाच्या जोरावरती आज मी लायझनिंगच्या दुनियामध्ये, मी तर सांगू शकतो मी बादशाह आहे. खूप मेहनत करून जितूभाईंनी जे शिकवलं, जे मनीष खंडेलवाले, वीर धवल घाग आहेत, आणि बरेच असे आमचे बिल्डर मित्र आहेत, विकासक आहेत, महापालिकेचे अधिकारी आहेत. आमचे सगळ्यात मोठा आशीर्वाद असेल तर आम्हाला माझ्या गीते साहेबांचा, मंगेश गीते, नंतर गिरीश मेहेंदळे, हिरलेकर साहेब, कोल्हे साहेब, या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता. यांचं मार्गदर्शन माझ्या पाठीशी होतं. आणि त्या जोरावरती मी आज हा सगळा जम बसू शकलो. हे सगळं माझं लक्ष साध्य करू शकतो. क्या बात आहे. तुम्ही बघितलं का, म्हणजे काय 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 रेंजचा त्यांनी सगळा त्यांचा जो प्रवास आहे हा दाखवला, की एक माणूस जो हॉटेलमध्ये काम करतोय, कब्बशा विसळतोय. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच
स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. त्यांनी चहाची गाडी टाकली, त्यांनी उसाच्या रसाची गाडी टाकली. तो पावसाळ्यामध्ये वरती डांबर टाकायचा, लोकांच्या घरावर आतमध्ये चुना मारायचा, हळूहळू पाण्याचे कनेक्शन्सची कामं करायला लागला. तिथून एक एक माणूस भेटत गेला. आज महानगरपालिकेमध्ये जे लायझनिंग नावाचा एक विषय असतो की जर का तुम्ही तुमची इमारत बांधत असाल तर त्याच्यामध्ये साधारणपणे किती परमिशन लागतात? जवळजवळ 8-9 एनओसीज लागतात. 8 ते 9 एनओसीज लागतात. त्या सगळ्या एनओसीज ठाण्यातल्या सगळ्या आघाडीच्या विकासकांना आणून देण्याचं काम, त्यासाठी जे काही जद्दोजहद करावं लागतं हे सगळं हा माणूस करत असतो. आणि त्यातून आज यांनी हा सगळा व्यवसाय उभा केलेला आहे. बघितलं का, एक प्रचंड मोठी ही रेंज आहे, हा प्रचंड मोठा स्ट्रगल आहे. हा सगळा स्ट्रगल त्यांनी मांडला साधारणपणे 5 मिनिटामध्ये मांडला. आणि हा सगळा जो स्ट्रगल आहे हा माझ्या मते 35 वर्षाचा आहे. 35 वर्षाचा आहे. जवळजवळ मी वयाच्या 13व्या वर्षापासून काम करतोय. आज माझं 49 रनिंग आहे. 14 वर्षापासून 13 वर्षच कामाला लागलो या सगळ्या गोष्टीला. कारण ती परिस्थिती नव्हती. फटाकडेसाठी मी एवढा तरसलो होतो की फटाकडे एक लवंगीचं पॅकेट आणून ते सोडून आम्ही ते 3-4 दिवस वाजवायचो. पण दर दिवाळीला मी असं ठरवलं की मी नाही वाजवणार, पण माझ्या एरियातले जे गोरगरीब मुलं आहेत त्यांना सगळ्यांना दरवर्षी मी फटाकडे घेऊन त्यांच्यासोबत वाजवणार. मग मी दरवर्षी दिवाळीत माझ्या ऑफिसच्या इथं असतो, पूजा होते लक्ष्मी मिसाळवाडीमध्ये उपवनमध्ये. सगळ्या लोकांना, सगळ्या मुलांना एकत्र घेतो आणि एवढे प्रचंड फटाकडे आणतो. आपणच जातो. तुम्हीच असता आमच्यासोबत, तुमच्यामुळे शक्य होतं. ते सांगणं राहिलं नाही. खरी गोष्ट हे. तुम्ही कोपरीला आपण जातो, तिकडनं तुम्ही बोलता एवढं काय सगळं कशासाठी? बोललो मी तर कधी मी तरसलो होतो, पण मी वाजवत नाही कधीच. मी माझे जे मुलं आहेत ज्यांना मिळत, जे मला नव्हते मिळत, की ते आजूबाजूची मुलं आहेत, आजूबाजूच्या परिसरातली मुलं आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी भेटाव्यात. त्यांच्याबरोबर मी दिवाळी साजरी करतो. मी कुठली दिवाळी कुठे मोठ्या हॉटेलमध्ये किंवा कुठे जात नाही किंवा काही करत नाही. दिवाळी मी माझ्या एरियातल्या मुलांबरोबर साजरी करतो. काय बात आहे. म्हणजे माझ्यामध्ये तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक वाट बघत असतात. हो है ना. कारण त्या दिवशी अक्षरशः म्हणजे लोकांना त्याची खूप अशी जाहिरातबाजी वगैरे करत असतात की सार्वजनिक दिवाळी, गरिबांबरोबर दिवाळी वगैरे वगैरे. हा माणूस त्याची काहीही जाहिरात करत नाही. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर तो जो आजूबाजूचा परिसर आहे हा थोडासा निम्न मध्यमवर्गीय परिसर आहे, पण तिथले सगळे पोरं अतिशय आनंदाने त्या दिवशी खऱ्या अर्थाने तिथे त्यांची दिवाळी असते. एम आय राईट? येस, बरोबर. एक्झॅक्टली. ह्या सगळ्या जो प्रवासाचा जो तुमचा एक हे आहे की या सगळ्याचा जो सगळ्यात मोठा टप्पा आला तो आला तुमचं महाबळेश्वरचं हॉटेल. काय नाव आहे हॉटेलचं? सिरीन यू. आता त्याला जम्बो सिरीन म्हणून नाव दिलेलं आहे. आता आपण कोणाला तरी ते दिलेलं आहे चालवायला दिले. जम्बो हॉलिडेज म्हणून मोठी फर्म आहे, बरोबर, त्यांना आपण ते चालवायला दिले. बरोबर. आता जम्बो सिरीन आपण त्याचं नाव आहे. मी बघितलेलं आहे, म्हणजे असे तो त्या हॉटेलचे सगळे टप्पे मी बघितलेले आहेत. हे माझा खूप अत्यंत जवळचा मित्र आहे. इनफॅक्ट दररोज आम्ही एकत्र असतो. पण कसं असतं ना की आपल्या अवतीभोवतीची जी माणसं असतात ना ही बऱ्याचदा आपल्याकडनं त्यांची सक्सेस स्टोरी सुटत असते, पण हीच माणसं ना जगाला इन्स्पायर करू शकतात. म्हणून आज गणेश टाक आमच्याबरोबर बिझनेस शेतीमध्ये आहेत. मी बघितलेलं आहे तुमचा तो सगळा स्ट्रगल बघितलेला आहे, तुमच्या डोळ्यातलं स्वप्न बघितलेलं आहे, तुम्ही त्यासाठी खाल्लेल्या खस्ता बघितलेल्या आहेत. आज लोकांना ते एवढं 3-4 मजली हॉटेल दिसतंय, पण त्या हॉटेलच्या मागची गणेश टाक यांची मेहनत, त्यांनी बघितलेली स्वप्न, त्यासाठी केलेलं स्ट्रगल, त्यासाठी तुम्ही जे काही जो काही तिथे तुम्ही जीव लावला होता, अक्षरशः रक्त आटवलं होतं, ते तो सगळा प्रवास खूप भारी आहे. तो जरा सांगा ना. एकंदरीत माझे नातेवाईक होते दत्त भोसले म्हणून, त्यांच्याबरोबर पाचगणीला मी गेलो. मी नेहमी जातो. मला पाचगणी आणि वाई हे एवढं प्रचंड आवडतं. माझा खूप प्रभाव, मला कोकण आणि पाचगणी
हे प्रचंड आवडतं. माझं खूप प्रेम आहे कोकणावरती आणि पाचगणी. इनफॅक्ट मला फिरायलाच खूप आवडतं. हो, फिरायला खूप तुमच्यामुळे जास्त फिरतो. आणि मी ते गेलो त्यांच्या असं सदिच्छा भेट द्यायला गेलो त्यांच्याकडे, तर त्यांनी मला सांगितलं अशाच्या जागा आहेत, अशा इथं लोक रिसॉर्ट हॉटेल वगैरे बांधतात. तर ती एक छोटीशी जागा बघितली, 10-12 गुंठ्याची जागा होती. तर मला आवडली जागा, तर घेऊया म्हटलं. ते ते काय साधारणतः ते पैशाचा विषय आला तिथे. तर मी ती जागा घेतली 2013ला. 13ला जागा घेतली. नंतर बोललो आपण हळूहळू काम चालू करू, पण काय पैशाचं शक्य नव्हतं होत लगेच काम चालू करायला. मग ते 2-3 वर्ष मी तसंच ठेवलं. आणि मग 2018ला मी काम चालू केलं. 17-18ला काम चालू केलं, पण लगेच कोरोना लागला. त्या कोरोना काळात बंद झालं. पण ते काम करताना जो पैसा लागला, शक्य नव्हतं एवढं भांडवल उभं करणं. आपल्यासारख्या आजकालच्या सामान्य माणसाला एवढं भांडवल उभं करणं शक्य नव्हतं. बरोबर. की जो माझा खर्च झाला, त्या खर्चामागच्या मला जी मदत करणारे लोक आहेत, खूप लोक आहेत. आता तुम्हाला मध्येच नाव घेतलं जितेंद्र मेहता, त्यांचे मोठे मुलगे मंथन मेहता, मंथन, ते जे टाईल्स वगैरे कुठे मिळतात. मंथन सुद्धा आपल्या बिझनेस पॉडकास्ट. हा माहिती आहे ना मला, खूप हुशार आहेत ते. मंथन मेहता, त्यांना मी बोललो मंथन जी ऐसा ऐसा मेरा काम चल रहा है, तुझे टाइल्स क्यों टेंशन ले लो गणेश भाई, आप घर के आदमी हो, आप चलो मोरबी में जाओ, ऐसा ऐसा मेरा आदमी मेरा बंदा आपको मिलेगा, वही सब करू. त्यांनी मला मोरबीला पाठवलं. माझा मित्र मितेश गणात्रा, आपला मित्र, सगळ्याचाच मित्र आहे. त्याला गुजरातची माहिती होती, गुजराती म्हणून त्याला मी सोबत घेतलं. माझे इंटेरियर डिझायनर होते स्वप्नील माने, त्यांना सोबत घेतलं आणि आम्ही गाडी घेऊन मोरबीला गेलो. मोरबीहून सगळ्या टाईल्स वगैरे घेतल्या. पेमेंटचा विषय त्यांनी कुठंच माझ्याशी काढला तिकडच्या लोकांनी. मग आलो, सगळं आलं. मग नंतर मी त्यांना फोन करून विचारलं, पेमेंट बोलून हम बात करेंगे, आप बात आपसे करो बात, लेकिन मेरा काम है, मेरा पर्सनल काम है, जो भी पेमेंट आप मुझे बोलते मैं कर दूंगा. त्या पेमेंटला पण त्यांनी मला टप्पे दिले, त्या पैशालाही त्यांनी मला टप्पे दिले. एक्झॅक्टली. की जेणेकरून बाबा माझं दुसरं काम चालू, मी तिकडनं कुठे ऍडजस्ट करू शकतो, उलाढाल करू शकतो. जेणेकरून कसं असतं, कुठेही गेला तुम्ही पहिले पैसे ऍडजस्ट करा. बरोबर. पण तिथेही त्याला मला मिळालं. फर्निचरची वेळ आली, मला प्लाय पाहिजे होते, मला सगळं पाहिजे होतं. मनिष कॅनल सरांना मी भेटलो, सर असं असं आहे, तर मला होलसेल रेटमध्ये कुठून काय तुमच्या ओळखीचं, तुझ्या इधर समोर लक्ष्मी टिंबर्स म्हणून ते आपलं ह्यालाच किशन आपलं ह्याला मखमली तलाव, तर तिथं त्यांनी मला पाठवलं. त्यांनी सांगितलं माझा लहान भाऊ आहे. म्हणजे विचार करा ओळख कशी असते. हा माझा लहान भाऊ आहे, त्याला जे काय मटेरियल लागेल, काय लागेल तुम्ही त्याला द्या, पैशाचा काही विचार करू नका, नाही मला हे सांगा. तर त्यांनी मला ते मटेरियल प्रोव्हाइड केलं. त्यांनी मला क्रेडिट दिली. ती क्रेडिट मला मिळाल्यानंतर मला त्याच वेळी ऍट ए टाइम मला त्यांना पैसे देणं शक्य नव्हतं. आज कुठे तुम्ही गेलात, ओळख नसेल, तुम्हाला पहिलं पैसे द्यावे लागतात, नंतर मटेरियल येतं. पण ह्या सगळे लोक माझ्या सोबत आले, ह्या सगळ्या लोकांनी मदत केली. आता घाक साहेबांनी जे मोलाचे सल्ले दिले, म्हणजे काही गोष्टीमध्ये मार्गदर्शन केलं. आज बऱ्याच ठिकाणी मला त्यांनी कामाच्या संधी दिल्या. त्यांनी मला काही ठिकाणी मदत केली. प्लंबिंगचं काय सामान असेल तर माझे खूप जवळचे मित्र आहेत, नितेश बारोट म्हणून, त्यांचं ठाण्यामध्ये दुकान आहे. राजेश बारोट म्हणून, आमचे अंबिका हार्डवेअर म्हणजे ठाण्यातलं मोठी फर्म आहे, त्यांनी मला मदत केली. म्हणजे असं कुठंच मला प्रसंग आला नाही की माझ्या पाठीशी कोणी उभं नव्हतं. करेक्ट. ते हॉटेल उभं करण्यात माझ्या एकट्याचा हात नाही, त्या सगळ्यांचा हात आहे. बरोबर. जेणेकरून पैसा आपण आणू शकतो, पण तिथं क्वालिटी, मटेरियल, अनुभव नव्हता. कंस्ट्रक्शन सिव्हिलचा अनुभव नव्हता. पण हे सगळे लोक यांच्या अनुभवामुळे आज मी ते हॉटेल आणि तो टप्पा पार करू शकतो, ते हॉटेल बांधू शकलो. आज त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मला खरंच समाधान. तुझ्या आणि बायकोचे पण सगळे दागिने गहाण ठेवले? हो, सगळे दागिने गहाण. कसं झालं, मी मिसेसला विचारलं की असं असं आपण करतोय. आता पहिलं तर आमचं ठरवतो बंगला बांधायचा. तर मोठा मुलगा माझा सुयश, तो मला बोलतो, पप्पा तुम्ही आपण बंगला बांधून काय करणार, आपण कधीतरी इथे येणार. त्याचं पण बिझनेस विजन आहे, तुम्ही त्याला चांगलं मार्गदर्शन करता. तर त्याने मला सांगितलं की आपण एक छोटस होमस्टे वगैरे बनवू. तर मी पण डोक्यात घेतलं, मग ठीक आहे. तर मग अशा करून मिसेसला बोललो, आपल्याला तर पैसे लागणार आहेत, प्रचंड पैसा खर्च येणार आहे, तर काही करता आपण हे सोनं माझे दागिने आहेत, तुझे काही दागिने आहेत, तुम्हाला देशील का? शेवटी स्त्री धन येते. बरोबर आहे. आपण तिथे परमिशनच घेणार ना, आपण तिला हक्काने चल दे मागून असं जबरदस्ती नाही करू शकत. मी तिची परवानगी घेते, तुझी इच्छा असेल तर दे म्हटलं, मी तर करणारच आहे कसं म्हणून. तिनेही मागचा पुढचा कुठलाही विचार केला नाही. तिने तिचे सर्व दागिने मला दिले, माझे दागिने मी घेतले आणि जे काय एफडी वगैरे काय असतील थोडं पर्यंत मी ते आता बोललो पूर्णच करायचं. पण कोरोनामध्ये 1-1.5 वर्ष थोडंसं बंद होतं, नंतर परत चालू केलं आणि आज चांगल्या प्रकारे ते उभं आहे. ज्या दिवशी ती वास्तू पूर्ण उभी राहिली त्या दिवशी तुझ्या डोळ्यात अश्रू होते? हो हो. आताही मला तो विषय काढला की माझ्या डोळ्यात आजही अश्रू, कारण की माझं खूप मोठं स्वप्न होतं. खूप मोठे संकट झेलून ते केलं. एवढ्या अडीअडचणी आल्या, कामामध्ये अडीअडचणी आल्या, बरेच लोक, काही हितशत्रू जे माझ्या मागे लागले होते, असे बरेच लोकांनी मला खूप अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण गणपतीची कृपा, ह्या सगळ्यांचा सपोर्ट, ह्या सगळ्यामुळे आज मी ह्या गोष्टीवरती मात करू शकलो आणि
ती वास्तू बघून आजही मला अभिमान वाटतो, आनंद वाटतो. तिथे गेलं की मला समाधान वाटतं की मी काहीतरी करू शकलो, की माझं स्वप्न होतं. हे स्वप्न मी कधी बघितलं होतं? वयाच्या 14व्या वर्षी, 15 वर्षी बघितलं होतं आणि ते स्वप्न मी साकार केलं वयाच्या 47व्या वर्षी. क्या बात आहे. काय वाटलं ज्या दिवशी ते तयार झालं सगळं? इथे जवळपास 3-4 मजली इमारत आहे ती. किती रूम आहेत तिथे? तिथे जवळ 17 रूम आहे. टोटल 17 रूम आहेत आणि अप्रतिम एकदम. म्हणजे एक वरती पूर्णपणे पेंट हाऊस आहे आणि ज्या रूम आहे त्या सगळ्या समोर खूप सुंदर अशा प्रकारचं व्ह्यू आहे. धूम धरण आहे बहुतेक ते. धूम धरण समोर. धूम धरणाचा सगळा व्ह्यू आहे आणि ना म्हणतात ना की एखादी गोष्ट पैशाने उभी राहते आणि एखादी गोष्ट घामाने उभी राहते. हे जे हॉटेल आहे ना हे घामाने उभं राहिलेलं आहे, हे कष्टाने उभं राहिलेलं आहे. इथे फक्त भांडवल नाहीये, तर इथे घाम हे भांडवल आहे. कसं 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 वाटलं होतं ज्यावेळेस हे सगळं तयार झालं त्यावेळेस? ते सगळं तयार झालं. तुम्ही सगळे मित्रमंडळी तिथे आला, आलो मला होतो. शुभेच्छा दिल्या. तुम्ही मला सांगितलं अप्रतिम, सगळे मला बोलले एवढं शक्यच नाही, खूप छान केलंय. त्यामुळे मन भरून आलं होतं आणि स्वप्न साकार झालं याचा सार्थ अभिमान झाला होता की मी आता माझ्या आयुष्यातलं, मला जास्त काय अपेक्षा नव्हती, माझं हेच करण्याचं धैर्य होतं, ते मी पूर्ण केलं आणि खूप समाधान वाटलं. मी तुला नेहमी बघत आलेलो आहे की इनोव्हेशन बऱ्याच गोष्टी करत असतो. कुठलंही जे काम असतं ह्या कामामध्ये तू इनोव्हेशन थोडेसे अभिनव पद्धतीने करत असतो. म्हणजे येऊरला सुद्धा तुम्ही एक छान डेव्हलप केलेलं आहे. आज तिथे खूप लोक येत असतात. हे कुठून आलं? म्हणजे ना तू MBA केलेलं आहेस, नाही काहीच नाही. माझ्या मते तर 12वी पर्यंतच तुमचं फक्त शिक्षण आहे. पण लक्षात ठेवा, यशस्वी होण्यासाठी ना शिक्षण महत्वाचं नसतं. यशस्वी होण्यासाठी ना जिद्द लागते. यशस्वी होण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी लागते आणि लोकांशी चांगल्या प्रकारचे रिलेशनशिप चांगली असावी लागते. काय कशा हे सगळं कशा पद्धतीने जुळवून आणलंस? मला सगळ्यात तरुणांना एकच सांगणं आहे की तुम्ही 4 जाड माणसाबरोबर राहिलात तर 5वे जाड तुम्ही आहात. क्या बात आहे. 5 श्रीमंताबरोबर राहिले की 5वे श्रीमंत तुम्ही आहात. 5 गरीबाबरोबर राहिले की 5वा 6वा गरीब तुम्ही आहात. माझं एकच म्हणणं की रोज एक सक्सेस माणसाला हात मिळवत जा. क्या बात आहे. वा. प्रत्येक तुमच्या आयुष्यात असं एक तो विजन ठेवा की रोज एका सक्सेस माणसाला मी रोज हात मिळवेल आणि त्याचा मी आशीर्वाद घेईल, किंवा तो आपल्यापेक्षा मोठा असेल तर आशीर्वाद घेईल, किंवा लहान असेल तर शुभेच्छा घेईल. पण कमीपणा करू नका तो आपल्याशी लहान आहे किंवा कसं आहे. तर मी ज्या लोकांमध्ये बसायचं उठायचं, आता महापालिकेचे अधिकारी आहेत किंवा कुठले आमचे दुसरे अधिकारी आहेत किंवा बिल्डर्स आहेत, काही विकासक आहेत, काही बिझनेसमॅन आहेत, मी रोज सकाळी जितूबाईंच्या ऑफिसमध्ये जायचो, जितूबाईंना हात मिळवायचो, मनीषबाईंना भेटायचो. जितूबाई म्हणजे हा माणूसच असा आहे की ज्याला माझ्यासाठी गॉड फादर आहेत, परीस आहेत. त्यांच्यामुळे आज ह्या गोष्टीमुळे मी सगळं काही शिकू शकतो आणि मला माणसामध्ये कसं यायचं, कसं वागायचं, कसं वावरायचं त्यांच्यामुळे मी शिकलो. त्यामुळे कसं काही गोष्टीमध्ये अहमपणा किंवा घमंड करून नाही चालत. तर आपण ज्यांनी आपल्याला सक्सेस केलं, ज्यांनी आपल्या पाठीशी उभे, त्यांचं नाव घेणं हे आपल्याला गरजेचं. बरोबर. त्यामुळे मी यांच्याबरोबर राहणं, यांच्याबरोबर उठणं बसणं, लोक भेटायचे, बिझनेसमॅन आज तुमच्याकडे लोक येतात, तुमचं बिझनेसचं विजन कसं आहे, तुम्ही मला चांगलं मार्गदर्शन करता. आपल्या सोसायटी बरीच लोक आहेत, सिद्धार्थ आहे आपला, बरीच अशी म्हणजे मंडळी आहेत की बाबा हे आपल्याला बिझनेससाठी हे प्रोत्साहित करतात किंवा कामधंद्यासाठी, बाकी सगळ्या मार्गदर्शन. आणि सोसायटीमध्ये आल्यानंतर बरीच लोक भेटली, चांगले मित्र भेटले, आपले बरेच मित्र, चांगले सगळे मित्र भेटले. अशा लोकांमध्ये राहून उठून बसून आज ह्या स्टेजला आपण पोहोचलेलो. एक बघितलेलं आहे की सगळ्यांच्या तुम्ही पोटात शिरून राहता. म्हणजे मग आता तुम्ही जेवढी नावं घेतली, अगदी सुधाकर चव्हाणांपासून आता सरनाईक साहेबांबरोबर पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जवळ आहात. जितूबाई झाले, मनीष खंडेलवाल झाले, गीते साहेब झाले, ह्या सगळ्यांशी खूप चांगल्या प्रकारचे संबंध तुम्ही ठेवता. ही जी क्वालिटी आहे, ही क्वालिटी कशी काय डेव्हलप झाली? याच्यासाठी याचं गमक काय आहे? याचं गमक एकच आहे की माझे गुरु होते, गुरुजी मुकणे गुरुजी म्हणून ठिकाणी होते. ते मला सांगायचे, गणेश तू आज एवढी मेहनत करतो. ते माझ्या मेहनत स्ट्रगलचं बघायचे ते की तू एवढी सगळी मेहनत करतोयस, पण तोंडाला आवर, जीभ चांगली ठेव, तोंड गोड ठेव, डोक्यावरती. मी तेव्हा तापड होतो खूप त्यावेळेस, मला लगेच राग यायचा, आजही तुम्ही बोलता मला. पण तू शांत डोक्याने काम करत जा, लोकांच्या पोटात घुसून काम कर. मुकणे गुरुजींचं ते मार्गदर्शन, बाकी आमचे बडे गुरुजी होते महापालिकेच्या शाळेत, मला खूप जास्त सपोर्ट केला असेल तर आमच्या डेल्फिना मॅडम होत्या म्युन्सिपालिटीला, बरोबर, आणि संख्या सर होते. ह्या लोकांनी एवढं मार्गदर्शन केलं की ते माझी परिस्थिती बघून ते मला सहकार, त्यांचा डबा मला द्यायचे, त्यांचा टिफिन मला द्यायचे. म्हणजे की मला असं कुठंच नाही वाटलं की मला कोणी फरक आहेत. ह्या लोकांनी मला असं शिक्षण दिलं, असं शिकवलं की ठिकाणी जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस म्युन्सिपालिटीतून आलेले मुलं म्हणजे ते हिनवायचे, ह्यांना काही कळत नाही, ह्यांना अर्धवट शिक्षण, ह्यांना काही कळत नाही. ज्यावेळेस म्युन्सिपालिटीमध्ये आम्ही ठिकाणीच गेलो 8वीला, त्यावेळेस गीताई
तुमचं हनुमान चालीसा, भगवद्गीतेचे काही श्लोक, म्हणजे असे बरेच हे इतनी शक्ती आम्ही देण्यात जाता, हे मी सुरू केलं. म्हणजे मी बोलायचो तिथे, मी सांगायचो. हे म्युन्सिपालिटीचे शिक्षण, हे म्युन्सिपालिटी संस्कारच म्हटलं आमच्या. म्युन्सिपालिटी शाळेमध्ये शिक्षक असे काय बिनकामाचे नसायचे, चांगले रोज कवायत असायचे, रोज पसायदान असायचं. मला पसायदान पूर्ण यायचं, पसायदान बोलायचो मी. मग त्यावेळेस राणीच्या शाळेमध्ये पण शिक्षक लोकांनी माझ्याकडे जाऊन बघितलं, दखल घेतली. आमच्या देसाई मॅडम आम्हाला प्रिन्सिपल होत्या, त्यांनी घेतलं हा मुलगा खरंच काम चांगला पोरगा आहे, हे सगळं म्हणजे मला मॉनिटर वगैरे केलं. ह्या सगळ्या गोष्टी अशा करून त्यात सगळं ह्या पर्यंत आम्ही आलो. हे सगळं करत असताना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जोडल्या गेलेला आहात, त्याविषयी सांगा. सुधाबरोबर काम करत असताना सगळ्या गोष्टी घडल्या. कालांतराने ते स्वर्गवासी झाले. सरनाईक साहेबांनी मला काही कार्यक्रमामध्ये बघितलं, बोलवलं, गणपतीला माझ्या आले, मग त्यांनी सांगितलं तू ये. सरनाईक साहेबांच्या सानिध्यात गेल्यावर कळलं की हा माणूस किती प्रचंड मोठा, मनाने मोठा आहे. बरोबर. ते कामाने तर त्यांच्या मोठे आहेच, प्रचंड मनाने मोठे. त्यांचं कुटुंब, सरनाईक कुटुंब, ह्यांच्याबद्दल बाहेर वेगळं ऐकायला मिळायचं. तेव्हा त्यांच्या सानिध्यात गेलो त्या कुटुंबाच्या, की ते सामान्य माणसाला पण मोठं करतात आणि सामान्य माणसावरती लक्ष ठेवतात. त्यांच्या लक्षात असतं, तुम्ही काही जरी नाव मागितलं की त्यांना माहिती हा काम करणार आहे, ते बरोबर त्याला ते देतात. त्यामुळे त्यांचं सरनाईक कुटुंबाचं खूपच मोठं मन आहे आणि त्यांनी मला आजपर्यंत खूप सहकार्य केलंय. म्हणजे मी कुठलं काम कोणाला मागितलं नाही, कुठलं काम मी माझ्या ह्याच्यावरती सगळी कामं करतो. पण त्यांनी जे मार्गदर्शन केलं, त्यांनी जो सपोर्ट केला, त्या सपोर्टच्या जोरावर आज मी ह्या स्टेजला आहे. एक्झॅक्टली. ह्या सगळ्यामध्ये ना तुम्हाला तुमच्या यशाचं गमक काय वाटतं? काय काय कारण आहात की तुम्ही, एक तर नशीब असतंच असं, पण असं म्हटलं जातं की हार्डवर्क मेक्स मॅन मोर सक्सेसफुल. तुमच्या यशाचं त्रिसूत्री काय वाटते? कुठल्या 3 कारणांमुळे तुम्ही यशस्वी झाले तर तुम्हाला वाटतं? मेहनत, शिकाटी आणि प्रामाणिकपणा. कोणाला फसवायचं नाही. पैसा हा आलाच पाहिजे. माझं एक मत आहे की चारही बाजूने पैसा येऊ द्या, पण चांगल्या मार्गाने येऊ द्या, चांगल्या कर्माने येऊ द्या. कोणाला फसून किंवा कोणाला लुबाडून पैसा येणं, त्या पैशाला यश नसतं, ते यश क्षणभंगूर असतं. आज जर तुम्ही मेहनतीने, चिकाटीने आणि परिश्रम करून तुम्ही लोकांच्या जवळ जाऊन लोकांना मदत करून पैसा कमवा, या सगळ्या गोष्टी कमवल्या तर तुम्ही आज चांगलं जीवन जगू शकता आणि चांगल्या प्रकारे राहू शकता. हे मला गणेश ठाकरे साहेबांचं स्वप्न काय पुढचं? पुढचं स्वप्न बिझनेस वाढवायचं आहे आणि जेवढं होईल तेवढे अजून चांगलं मोठं हॉटेल करायचा एक माझं मानस आहे. माझे प्रयत्न चालू आहेत आणि होईल ते. मला वाटतं तर थोडा वेळ जाईल, पण होऊ शकतं. तरुणांना काय मार्गदर्शन कराल? कारण खरंच म्हणजे जर का तुम्ही बघायला गेलात तर एक मुलगा जर का 14व्या वर्षी 13व्या वर्षी जो लिटरली कब्बशा विसळायचा, अनेकांच्या अवहेलना सहन करायचा, तो जर का एक छान प्रचंड मोठा बिझनेस उभा करू शकतो. हा हॉटेल हा त्यांचा एक बिझनेस आहे, बाकी अदरवाईज पण त्यांचे आणखी व्यवसाय आहेत. एक माणूस जर का एवढा मोठी मजल मारू शकतो तर निश्चितपणे तुम्ही देखील करू शकता. हे तुम्ही काय सांगाल? सर्वात प्रथम तर मेहनत खूप महत्वाची आहे. तुम्ही समोरच्याशी नीट बोलणं, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर ठेवून चालणं. तरुणांना माझं एकच सांगत, प्रचंड मेहनत करा, संधी सोडू नका, आळस झटका. आजचं काम उद्यावर टाकू नका. जर आजचं काम उद्यावर टाकलं तर ते परवावर जातं, ते काम कधीच होत नाही. आज जे ठरवलं ते आजच करा. बरं, तुम्हाला आज सक्सेस नाही मिळणार, 2 दिवसांनी मिळेल, 3 दिवसांनी मिळेल, पण सक्सेस हा तुम्हाला मिळणारच. हिरमुसले होऊ नका. आज नाही झालं म्हणजे कसं करू, आता पुढचं काय करू, हे करू. मेहनत करा आणि काम टाळू नका, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या मुलांना काय सांगाल तुम्ही? मुलांना व्यवसायात आणणार आहात की? डिपेंड. माझा मोठा मुलगा व्यवसायातच आहे, पण त्याचा व्यवसाय माझा व्यवसाय वेगळा आहे. ओके. तो काय ठाण्यात काम करत नाही, तो बाहेर काम करतो, पण ऑफिस सांभाळतो. मला तो त्याची बाहेर कामं करतो. सगळी छोटी मोठी सिव्हिलची वगैरे काय कामं असतील तो बाहेर करतो, म्हणजे ठाण्याच्या बाहेर चालू त्याची कामं. आणि मग तो आता MBA झालेलाच आहे मोठा मुलगा. त्याने मार्केटिंग मधून MBA वगैरे केले, ठाणा कॉलेजमध्ये होता. छोटा मुलगा पण ठाणा कॉलेजलाच आहे, तो पण BMS करतोय, तो 3rd इयरला आता. आणि त्याचं शिक्षण चालू आहे. तो पण बोलतो मला पण बिझनेस मच करायचा आहे. मी मुलांवरती कधी जबरदस्ती केली नाही की तुम्ही हेच करा किंवा तेच करा. तर मी सुरुवातीला सांगितलं की तू सिव्हिल इंजिनिअरिंग कर, तू ह्याच्यामध्ये जा. पण तो मला नाही जमणार, पण नाही होत. मग मी त्याला त्यावेळेस जबरदस्ती नाही केली. आणि बरेच तुम्ही लोक पण मला बोलले होते की, माझे मित्र आहेत, सिद्धार्थ पण मला बोलला, तुम्ही बोलले की जबरदस्ती करू नको मुलांवरती, त्यांना जे करायचं त्यांना करू. माझी मिसेस पण बोलली. पण त्या हिशोबाने मी बोललो ठीक आहे, तुझ्या हिशोबाने तू कर. मग त्यानंतर त्याला मी कधी अडवलं, पण त्याने त्याच्या आयुष्यात त्याने सक्सेस करून दाखवलं. त्याने आज शिक्षणही केलं,
त्याने आज बिझनेसला सांभाळतो, तो हॉटेलला म्हणजे हॉटेल हॉस्पिटॅलिटीमध्ये पण आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी तो त्याच्या परीने व्यवस्थित करतो. क्या बात आहे. तर ऐकलं असेल तुम्ही. आणि जिद्द, मेहनत, चिकाटी या 3 गोष्टींच्या जोरावर एक माणूस कशा प्रकारचा ग्राफ तयार करू शकतो हे आपण बघितलेलं आहात. जर हा माणूस करू शकतो तर तुम्ही सुद्धा करू शकता निश्चितपणे. गणेशजी, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्या पुढच्या व्हेंचरसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.